गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज माझा नाश्ता सकाळीच करून झालाय आणि मी फ्री आहे आता. मी थोड्या वेळात आंघोळ करू. छान 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 मनी माऊच बा, किती गोर गोर पान, गोर गोर पान. आता काय? आता माझी सटकली, हा आता माझी सटकली. येतोय. आई 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 कुठे? बाय बाय बाय. तिला ऑप्शन काय? तिने मना जरी केलं की मला नाही यायचं आंघोळीला, तरी तिला आपण अलगद उचलून देऊ शकतो. टाइम फॉर ब्रेकफास्ट. अरे बेटा, भीती वाटते तुला? जशी पूजा स्कूटीवर बसते तशी पाळायला लागते आतमध्ये. तर आपण निघालोय फ्रेंड्स मॉलमध्ये, मिलेनियम मॉलमध्ये, बिकॉज आपल्याला ते एकदा विचारायचंय CCTVचं होऊ शकतं का काय पोलीस प्रोसिजर आपल्याला करावी लागेल. आपण पोहोचलोय मॉलच्या बाहेर. आता पहिलं तर जाऊ आपण, त्या दिवशी डायरेक्ट कमांड सेंटरमध्ये तरी जाऊ नाही शकत, बट आपण कोणत्या तरी गार्डशीच भेटून आपण विचारू त्यांना काय प्रोसिजर आहे त्याच्यासाठी. चालेल चालेल, थँक्स. शार्दूल ना? सर बाय बाय. आपण डायरेक्ट चाललोय कमांड ऑफिसमध्ये. पहिला तिकडे इन्क्वायरी करू. जर त्यांच्याकडून होत नसेल तर मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ. जर ते बोललेस की CCTV वगैरे चेक करायला ह्या सगळ्या गोष्टी लागतील तर. बाहेर एक्झिटचा रोड होता ना, जो वे होता तिथून नाही शो करत आहे. लिफ्ट कुठल्या लिफ्ट निघालता? ST5 पहिली ओलीस ना रे? हा, फर्स्ट वाली लिफ्ट मध्ये होतं. निघालो आपण फ्रेंड्स. त्यांच्यासोबत आपण काही गोष्टी शेअर केल्यात, आपले डिटेल्स पण. त्यांनी सांगितलं हाफ एन आवर मॅक्स टू मॅक्स 1 घंटा थांबा, ते फुटेज वगैरे चेक करून कळवतील आपल्याला आणि फोन देखील करतील. एवढंच की पोलीस स्टेशनला कधी जावं लागेल तुला? बघू आता, नाही समजलं किंवा फुटेज मध्ये किंवा काही असं सिक्रेट असेल ते दाखवण्यासाठी पोलीस कंप्लेंट करा. ते किंवा घेणाऱ्या व्यक्ती कोणत्या गाडीने गेला वगैरे हे सगळं प्रोसिजर पोलिसांना द्यावी लागेल. पण जर इथेच असेल म्हणजे कोणत्या स्टाफलाच भेटला असेल किंवा काय, तर एकदा ते त्याच्यामधून बघून कळवतील. आपण जर ते फुटेजेस आपल्याला पाहिजेत आपल्यासोबत शेअर करण्यासाठी, तर मग आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. ते लेटर वगैरे दाखवावं लागेल त्यांना, नाहीतर ते वर्बली करू शकतील आपल्याला हेल्प. हा, तुला काय वाटतं? अँड फ्रेंड्स, सिरियसली काही कमेंट असे दिसून आले या गोष्टीवरतीच आपल्याला पूर्ण दिवस नाही काढायचे. तुम्ही असं काय हे करायला म्हणजे कमेंट करताय कोणी की बेबीच्या ब्रासलेटचा कंटेंट बनवतात ते, किंवा खोटं सांगतात आहे, किंवा पब्लिसिटी स्टंट. अरे कम ऑन यार, पब्लिसिटी स्टंट करायला आम्ही कोणते सेलिब्रिटी किंवा कोण हिरोईन आहे का? वी आर जस्ट नॉर्मल पीपल हु आर शेअरिंग अ नॉर्मल लाईफ, वॉट ऑल वी आर फेसिंग. किंवा आपण जे काय करतो, आपण जे काय एक्सपिरियन्स करतो ॲज अ कपल, ॲज अ फॅमिली, ॲज अ बाळाला घेऊन आपल्याला कुठे बाहेर गेल्यावरती काय प्रॉब्लेम येतात, लेट गेल्यावरती आपण कुठे काय आमची कशी धावपळ होते. दिस ऑल थिंग्स आर बीन शेअर्ड इन द ब्लॉग फ्रेंड. दिस इज नॉट अ ब्लडी पब्लिसिटी स्टंट. सो प्लीज. आणि जर त्या लोकांचे विचार इतके नॅरो माइंडेड आहेत तर प्लीज इग्नोर देम. कमेंट्समध्ये पण आपल्याला दिसून येतात नेगेटिव्ह कमेंट आले की त्यांना रिस्पॉन्ड येतो त्यांच्याकडून, चांगल्या कमेंट्सचा देखील रिस्पॉन्ड येतो. तर रिअली थँक्स फॉर दॅट, बट आय वुड सजेस्ट की इग्नोर देम, लेट देम लिव्ह इन देअर ओन वर्ल्ड अँड विल फोकस ऑन अस. कुठे गेली आता? हे काय तुला वाटतं भाव्या खेळणार आहे? खेळणाऱ्याचा प्रश्न नाहीये, भाव्या लावणार आहे. आजकाल फ्रेंड्स ऍक्च्युली भाव्याला या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्यात. हे सगळे पर्सेस किंवा टॉईज वगैरे. मिनीसो आहे. तू कोणती शोधते? ती भाव्याला आवडली होती ना, पिलो. कशामध्ये? अरे मुलांचे कुठून कॅप बी प्यायला. फ्रेंड्स मग थोडासा वेळ आपल्याला भाव्याचा बॅग बघण्यासाठी घेतला. कोणत्या शॉपमध्ये? मिनिसो मध्ये. कुठे? मगाशी मिनिसो मध्ये होतो, आता पॅन्टलूम्स मध्ये आलोय. मिनिसो मधून तर काय घेतलं ना, ह्याच्यामधून बघू काय भाव्यासाठी आहे का. 2-3 दुकानामध्ये अजून आपण थोडासा टाइम स्पेंड केला फ्रेंड्स. एवढंच की वरती आपल्याला म्हणजे त्यांचं फुटेज वगैरे चेक करण्यामध्ये 1.5-2 तास किंवा 1-1.5 तास तरी लागणारच बोलले ते. पण आपण थोडंसं इथे तिथे टाइम स्पेंड करतो. फूड कोर्ट मध्ये आलो आपण. मी काहीतरी रोल टाईप विचार करतोय, स्नॅक टाईपच काहीतरी कारणासाठी. पण डॉक्टर बोलले ऑलरेडी मशीननी काय नाही होणार. कधी रिपीट करावा लागणार.
डॉक्टरकडे जाणं, चेकअप चल. करणं. जाऊया डॉक्टरकडे बघा. हा जाऊया. ठीक आहे, आपण लवकरच एक डॉक्टर बघू. मुंबईला गेल्यावरती कानासाठी मशीन बसून जर मला कान हवाला कानाने ऐकता येत असेल तर मशीन बसवू, आणि नाही झालं तर काय ना काहीतरी इलाज असतो. आता इकडची एक गोष्ट आहे, सेल्फ सर्व्हिस आहे. तर वी आर सिलेक्टिंग बाय आवर ओन काय खाणार आहे. थँक्यू. मशीन माझ्यासाठी नवीन होती फ्रेंड्स, म्हणून मी लय कन्फ्यूज झालो, थोडा नर्वस पण झालो, कारण की पाठी लाईन पण होती. ते पण थांबले होते आपल्या पाठी. स्टाफच आहे मॅगडीमधून, ते बोलले मी करून देतो सर. म्हटलं प्लीज प्लीज, मग त्यांनी करून दिलं. जस्ट आम्ही रिलेटिव्हकडे आलोय पुण्याला, तर खूप दिवस ह्या टायमाला राहिलो म्हणून. नाही इथे का कामासाठी आलो आपण, पण त्याला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं इथे मॅगडीमध्ये टाइम स्पेंड करतो. मला वाटलं जस्ट तुम्ही पुण्यात राहता. तुमचं नाव सर? योगेश योगेश परीर. योगेश. काय तुमचं? ते पण आहे. तुमचं नाव? सारंग. दादा ऍक्च्युली कोल्हापूरचे आहेत, आणि आपण पण लवकरच येणार आहे कोल्हापूरला. युवराज वेळ आहे ना तिथं भेटते ती ट्राय करायसाठी. मी त्या फ्लोअरलाच बघितलं की आतमध्ये पीव्हीआरच्या इथे पण एकदा चेक केलं. फ्लोअरला चेक केले त्या मी अजून तुम्ही कुठं कुठे गेलात ते चेक करतो. आयनॉक्सच्या तिथून ते तिथे लिफ्टच्या मध्ये आहेत का तिथं? हा. त्या आयनॉक्सच्या मधले कॅमेरे आमच्याकडे नाही, फक्त अच्छा. डोर आहे ना आयनॉक्सचा, त्याच्या बाहेरचे त्याच्या बाहेरचा. ओके. मी आयनॉक्स मध्ये एकदा कन्फर्म करून बघतो. मग म्हटलं थँक्यू कॉपरेट केल्याबद्दल. थँक्स. ते बोलतात तसं काय आढळून आलं नाहीये की काय पडलं, कारण की ते गोष्ट छोटी आहे ना, तर कोणी असं उचलताना वगैरे दिसलं नाही त्या टाइम विंडो मध्ये. पुढे जरा मॉर्निंगला वगैरे बघायचं होतं. आता बोलून निघालो ना सगळं. आता त्यांनी त्यांच्याकडून बाहेरचं चेक केलं, आता एकदा आयनॉक्सच्या मॅनेजरशी बोलून बघू त्यांच्या कॅमेरा चेक करायला, बिकॉज त्यांच्याकडे फक्त आयनॉक्सच्या दरवाजाच्या बाहेरचे ऍक्सेस आहे, आतला नाहीये. त्यांच्या कॉलवरती त्यांच्याशी बोलणं झालं, ते आता पुढच्या पाठच्या तासांचं काय चेक करतील. सकाळच्या स्टाफ सोबत एकदा बोलून बघतो वगैरे सगळं काय. जर फुटेज शेअर करायचं झालंच आपल्यासोबत तर ते बोलले पोलीस कंप्लेंट लागेल, पण एक दिवस थांबायला सांगितले तर आपण थांबू. आपण बघू अजून ते चेक करून काय. आता आपण त्यांच्यासाठी वेट करू, त्यांना दुसरं काही चेक करून काही भेटतंय का, तर भेटलं तर बरंच आहे, नाही तर विल हॅव टू बेअर द लॉस अँड मूव्ह अहेड. आता जस्ट मगाशी येताना लक्षात आलं, एक म्हणजे साईडने कोणतरी जात होता, मॅचचं डिस्कस करत होते ते, तेवढ्यात लक्षात आलं की आज वर्ल्ड कप फायनल आहे, म्हणजे T20 वर्ल्ड कप फायनल आहे. थोडा वेळ थांबून पण फ्रेंड्सला अजून काही भेटलं नाहीये, तर ते बोललेत काय कॉन्टॅक्ट करून कळवतील जर काही समजलंच तर. काय दरवाजाच्या बाहेर निघताना नव्हतंच अजिबात. खरं बोलू फ्रेंड्स, जर त्या टायमाला जर भागा जागी असते ना तर तिने ते सांगितलं असतं. कारण की तिच्या हातातून खाली जरी येतं ना तरी ती लगेच अशी वरती घ्यायला सांगायची, असं वरती करायची करून ती लगेच सांगायचे. असणार पूजा. इथं तुला इथं क्लिनिंग प्रोसेस होत असेल रोज, इथं काही ना काहीतरी होत असणार ना. 3 दिवस झाले त्या गोष्टीला. बघ असेल तर चेक कर. उबर बुक केली आणि ती येतीच आहे. पूजा थांबलीच आहे तिथं गेटवरती. तोपर्यंत आपण जस्ट इथे शेवपाव एक व्हिडिओ बघितलेला शेवपावचा, तर इथे समोरच आहे शेवपावचं दुकान. तर मी जस्ट एक ट्राय करून बघतोय. थोडंसं स्पायसी बनवायला सांगितलंय, बघू फर्स्ट टाइम ट्राय करू. हे पण बस काय बनवायचं, चटणी डाला. हरा चटणी थोडासा डाल दे ना बस. थँक्यू. हा आपला शेवपाव रेडी आहे. आता ऑटोमध्ये बसल्या बसल्या ट्राय करू. घरी आल्यावरती मॅचच लागली होती आणि बदलली पण. कितीवर गेली? 95-3. ठीक आहे, तरी आहेत खूप चान्सेस आहेत. कॅमेरामध्ये बघायला. हे घ्या फ्रेंड्स, जिलेबी घ्या. चॅनल लावलं फ्रेंड्स, साईन लँग्वेज मध्ये पण चॅनल अवेलेबल आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली ना, एकदम ऍडव्हान्स होत चालली. चक्कर आली तर हा. अरे बस बाबा बस. अरे चक्कर येईल बाबा. अरे बाबा बस.
मी तर सातमध्ये जाऊन फोनवरती बघतो मॅच, कारण की जो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की आपल्याला मॅच बघायची असेल टी व्हीवरती सिरियल चालू आहे, तर त्यामुळे आपल्याला सिरियल नाही बघायचं, सध्या मॅच बघायची आहे ना बघू. तुला काय समजतं मॅच मधलं? आपली टीम जिंकेल ना? काय तू मम्माचा फोन घ्यायला आलेली? मम्माने मागितलं तुला फोन? ये विकेट. अरे बस बेटा बस, टाकशील बेटा. प्रयोग करना चाहते थे लेकिन वो बल्ले अरे नको ना. अच्छा अरे मग खरंच लावले. पहिला बॉल टाकला सेम ठिकाणी 6 गेला, सेकंड बॉल सेम ठिकाणी टाकला कॅच आउट. व्हॉट अ स्ट्रॅटेजी. आय होप सो तुम्ही पण ही मॅच बघत असाल फ्रेंड्स. मस्त स्ट्रॅटेजी होती ही वाली 4th विकेटसाठी. अशा टायमिंगला घेतलं फ्रेंड्स हार्दिक पांड्याने विकेट. थोडीशी परत बोलतात ना जान में जान आल्यासारखा. आता बॉटल आत ठेवली, आता ते पुसायला लागले सगळं. विकेट विकेट विकेट. ऑसम. सुपर सुपर विकेट. परत विकेट परत विकेट. हो थोड्यासाठी वाचत, थोड्यासाठी. हा बेटा मम्माने बोलवलंय, नाही येत बोल डॅडा. जा तिला बोल तू इकडे ये आणि बोल, मग डॅडा उठून नाही येणार कोणत्या कामासाठी. विकेट यार. कॅच 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 कॅच. 7 बॉल 16. मॅचचे खूप सारे होप्स. विकेट 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 विकेट. आई अरे तरी रन थांबवला त्याने, तरी रन थांबवला. विकेट नाही पण तेवढा एक बॉल नाही ना काय. मॅच बघताय तरी काय घाणेरडं ओरडलो. मी घाबरत पळायला गेलो. पाठी तर नाही मध्ये एकदा पॉज केला होता. लाईव्ह गो लाईव्ह. लाईव्ह नाही आपण. 6 बॉल 16 रिव्ह्यू घेतलाय वाटतं मगाशीच. कॅच इट कॅच इट. सुपर. क्लॅप क्लॅप. व्हेरी गुड मॅडम व्हेरी गुड. चला 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 चला. परत हे लोक परत ओरडतात, परत विकेट पडला वाटतं. शिट. कॅच सुटली कॅच सुटली. कॅच होती ही कॅच होती बट थोडस लांब. शिट 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 शिट. अरे यार जरा थोडा अजून बॉल तरी असला पाहिजे होता. किंवा कुठे बॉक्स घेऊन चालली तू? खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. पूजा इकडे पूजा. एकदम मस्त रोमांचक स्टेज वरती येऊन थांबले मॅच. 3 बॉल 11 आणि हा बेटा काय रे बेटा. विकेट किंवा डॉट बॉल किंवा डॉट. विकेट किंवा डॉट. विकेट यार. अरे बस बस 2. अरे हिने लक्ष नाही आपलं आणि हे बॉल. बघू काहीतरी करू आपण रात्रीचा. कोल्ड्रिंक वगैरे जेवण वगैरे तर करून झालेत, पोटवीट भरून सगळ्यांचे. हा आता या बॉल वरती डिसाइडिंग आहे. हा त्याने ते शेविंग वगैरे केली. कम ऑन कम ऑन कम ऑन. विकेट विकेट. ओ हो 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 हो. हे वाईट टाकलाय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय बात नाही. बेटा काय चालू आहे बेटा तुझं तिथं मॅच चालू आहे बट हे लोक ओरडायला लागले. नाही आपल्या वरती पण दुसरं कोणी राहतं फ्रेंड्स आणि समोर पण, तर मगाशी त्यांचाच ओरडायचा आवाज आलेला. विकेट. कॅच इट कॅच इट कॅच इट कॅच इट. हा आपल्याकडे थोडंसं लेट आहे. थोडंसं आपल्याकडे ब्रॉडकास्टिंग लेट होते फ्रेंड. सुपर मॅच जिंकली. अरे मॅच जिंकली तर मॅच खतम. हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय. अरे
मॅच जिंकली, एक बॉल नऊ तर भेटणार नाहीत. अरे हे काय रे, काय ह्याची वायफायची रेंज वहिनी गेली. आहे वायफाय. नाही, सारखं. फ्रेंड आजच प्रॉब्लेम होतो अपलोड करताना ब्लॉग. Cricket गेले नाही. आवाज येतो. फटाके नाही फुटले. जिंकलीये बाबू मॅच. जिंकली. Notification बघ आलं. इथे, बघ इथे लाईव्ह आहे. हे नको, आपल्या टीव्हीवर बघायचंय. हा एक्सपिरियन्स सोडायचा नाही. काही झालं तरी टीव्हीवर बघायचंच आहे आणि तो अनुभव घ्यायचा डोळ्यांनी. वेल प्लेड, वेल प्लेड. मध्ये दुसरी टीम पण छान खेळली, ऑफकोर्स फायनल पर्यंत पोहोचली. एवढ्या एंड पर्यंत त्यांनी बॉम्ब फुटायला लागले. सुपर, सूर्यकुमार यादव सुपर. अरे राहुल द्रविड कधी नाही ते एकदम अंगारात चिंगारात दिसलाय. अरे शिवी पण दिली. हा बेटा, हा बेटा, हा बेटा, हा जिंकलो बेटा. अरे खुश बस, वाईड किंवा नो नको. त्याचा मॅच तर झालीच आहे ना. झाली आपण. हा, हार्दिक पांड्या हिरो. चला चला, हार्दिक पांड्याचा पण ओव्हर चांगले होत. 3 ओव्हर मधून फक्त 19 रन. कॅचेट कॅचेट कॅचेट. नाही नाही नाही, सुपर्ब. इंडिया विन्स द मॅच. कॉंग्रॅट्स. द्या आता आईस्क्रीम हाय पार्टी फाय. द्या. कॉंग्रॅट्स. काय बोलली होती? कॉंग्रॅट्स बोललं होतं. बुग्गू. कॉंग्रॅट्स बुग्गू. कॉंग्रॅट्स बुग्गू. लवकर ये. हो, बघ, की तुझ्यानंतर भेटलं त्या लोकांना. 11 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप. सगळ्यांच्या फोन मध्ये इकडं पण तेच चालू, इकडे पण तेच चालू. त्यांचं स्नॅप रेडी आहे. अरे वा, बिचारा इमोशनल आहे. वायफाय गेला. रोहित अँड विराट कॅप्चर द मोमेंट. खूप फटाकडे फुटतात. आपण समोर तर कोणीतरी ना एकदम फटाकड्यांची माळ लावतो. दिसते फ्रेंड समोर. लावली लावली लावली. 1 2 3. तेव्हा समोर गॅस बंद करून टाकू आणि मग आपण जाऊ बाहेर काहीतरी स्वीट घेण्यासाठी. तर इथे खूप साऱ्या ऍक्च्युअल मध्ये ओरडा चालू आहे. फॅन्स आरडाओरडा. एव्हरीवन इज सेलिब्रेटिंग. आणि आफ्रिकेचा. हे बघ. अरे बापरे, इथे तर फुलं एकदम. आजा आजा सिंध शामी आने के तले, आज नीले आसमान के तले. जय हो. इथे तर पूर्ण एकदम असा ग्रुप जमा झालाय. आणि पाठी पण इथे पण ट्रॅफिक झालंय या साईडला सगळं. काय सेलिब्रेशन चालू आहे. फ्रेंड्स, हे सगळं आपण थांबलोय कुठे? छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये इकडचं. नाइस टू सी सच काइंड ऑफ सेलिब्रेशन यार, सिरियसली है ना कुठे. कसं भारी वाटतंय. असं बघून अजून भारी वाटतंय. आरडाओरडा सतत चालूच आहे. किती 11 इयर्स नंतर यार. कमॉन. समोर पण तिकडे सेलिब्रेशन चालू आहे. बट एवढंच काय, आय थिंक पोलीस आले तिथे. फ्रेंड्स, क्राऊड बघा इथे पण पूर्ण क्राऊड भरलेला आहे. आणि पोलीस एवढे सांगताय की आता घरी जा. जय जय. काय आलं? फटाकडी नाही, दूर आलाय, फक्त दूर आलाय बॉम्बचा. बघ इथेच लावले होता. सेलिब्रेशन कोणच ऐकत नाहीये फ्रेंड्स. ऍक्च्युअल मध्ये सगळे सेलिब्रेट करतात. ये बघा, प्रत्येकाला सबको खुशी है, हमें भी खुशी है, लेकिन अपनी खुशी की तकलीफ होनी चाहिए.
ते बोलतात ते आता वॉर्निंग देतोय, आता गपचूप आपापल्या ठिकाणी जा परत. सगळ्यांना खुशी झाली, आम्हाला पण झाली आहे, पण आता घरी जावा. सगळे खुश आहेत यार, सगळे खुश आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. हा बुटी बघ ना. आता हा प्रॉपर आपण चौपाटीला जिथे जेवायला येतो तिकडचा चौक आहे. मस्त ना. जेवढे पण गाडीवर चढले त्यांचे मित्र किंवा ओळखीचेच असतील, कारण की ते पण एन्जॉय करतातच आहे त्यांच्यासोबत. खूप भारी वाटतंय. त्या दिवशीचं ट्रॅफिक आपण 2 वॉक अगोदर कंटाळा वाटत होता, बट हे बघा, हे वाला ट्रॅफिक बघा. कोणीही ओरडते, कोणीही बोलते. बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. सेलिब्रेशन त्याला असं बोलतात. सगळ्यांना हा ते पण बघितलं, ते पण ओरडायला लागले. दॅट्स ऑल फ्रेंड्स. तर होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू, ऑल युअर फॅमिली, ऑल युअर फ्रेंड्स. खूप बरं वाटतं. ऑफकोर्स तुम्हाला पण खूप भारी वाटत असणारच. आपण आज वर्ल्ड कप आला आपल्याकडे T20चा, अँड इट्स अ व्हेरी बिग थिंग. इट्स बिगेस्ट थिंग फॉर अस ॲज अन अचिव्हमेंट. इतका वेळ दिलात फ्रेंड्स हा व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकर उद्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर, बाय. आता अजून थोडंसं आपण इथं अजून 1-2 ठिकाणी एक्सप्लोर करू. काही कोल्ड्रिंक किंवा काही स्वीट आपण बघू घेऊन जायला. फोनची बॅटरी ॲक्च्युली संपत आली आहे, 10%च्या खाली गेले. आत्तासाठी निघू. पण बरं वाटलं ॲक्च्युली. कुठे कसं वाटलं रे बाहेर सेलिब्रेशन बघून? खूप छान, खूप भारी वाटलं सेलिब्रेशन बघून. असे मौके नेहमी आले पाहिजेत. हा मातरम, मातरम. मॉलच्या समोर आपण आता पेट्रोल पंपवरती आलेलो, जस्ट थोडंसं पेट्रोल टाकण्यासाठी. जय